रोटी बनाने की झूम करके भी लिया। अच्छा मैं जमात इस्लामी के जनाब हनीफ हलाली साहब से दरख्वास्त करता हूँ कि आप लोगों से मुखातिब। कौन सा चैनल है? MTN यहाँ पर मुतहदा तौर पर तुम और मैं सब इख्तियार करें। बताओ किसमें जाना कोई कांग्रेस और एनसीपी के जिम्मेदार है? जमा करके बताओ। ये जब तक अपने सियासी आकाओं का हुक्म नहीं आता, ये ना मुसलमानों की बात करते न दलितों की बात करते। ये मजलिस की है मुसलमानों में एमआईएम पार्टी की तरफ से आज औरंगाबाद में विभागीय आयुक्त कार्यालय पे आंदोलन रखा गया है। कोल्हापुर विशालगंज के मामले को लेकर के उसकी का ये आज देख सकते हैं पुलिस का बंदोबस्त किस तरह रखा गया है। देखिए पुलिस का कड़क बंदोबस्त रखा गया है पूरे शहर औरंगाबाद में। जो आज एमआईएम के माजी खासदार इम्तियाज जलील की तरफ से आज औरंगाबाद में आंदोलन रखा गया है कोल्हापुर की में हुई घटना को लेकर के। उसी के चलते आज ये बंदोबस्त रखा गया है। आप देख सकते हैं मेरे साथ किस तरह से पुलिस के पूरे कोई घटना ना घटे, कोई हादसा ना हो, इसी को चलते यहाँ पर कड़क बंदोबस्त रखा गया है। पुलिस हेलमेट में है नजर आ रही है। इनका प्रोटेस्ट भी शुरू हो चुका है, आंदोलन भी शुरू हो चुका है। आप देख सकते हैं किस तरह से यहाँ पूरे कार्यकर्ता जमा हो रहे हैं। और अभी इम्तियाज जलील आना बाकी है, अभी आए नहीं है वो इम्तियाज जलील और पब्लिक भी अभी जमा हो रही है धीरे धीरे। औरंगाबाद के दिल्ली गेट पर विभागीय आयुक्त कार्यालय के सामने ये आंदोलन रखा गया है। आज कोल्हापुर में जो घटना हुई उसके घटना को लेकर के भी नहीं और उनके नेता बंद करके देखिए सभी सिर्फ याद रखो पार्लियामेंट के अंदर सिर्फ इसलिए पार्लियामेंट में एक कांग्रेस का चुन के आया, सिर्फ एक मेंबर ऑफ पार्लियामेंट। जब पूरे महाराष्ट्र से मुसलमानों ने मोदी गवर्नमेंट को रोकने के लिए इनको वोट दिए तो 10 से 11 एमपी इनके चुन के आए। उनसी कुंभकर्ण के लिए मुसलमानों के वोटों पे आए ना, मुसलमानों ने ईमानदारी से वोट दिया ना। एनसीपी धड़ों में बढ़ गई, भतीजा चचा के खिलाफ लड़ रहा, चचा भतीजे के खिलाफ उम्मीदवार पेश कर रहा। मुसलमानों ने वोट देके इनको भी जिताया, शिवसेना को जिताया। बदले में क्या मिल रहा है इनको? बदले में महाराष्ट्र गवर्नमेंट ये महाराष्ट्र गवर्नमेंट खामोश बैठ रही और ये आतंकवादी हमारी धार्मिक स्थलों की अवमानना कर रहे हैं। पुलिस प्रशासन तो एक बात याद रखो, पूरी हिम्मत और ताकत से हमको लड़ने की जरूरत है। और ये घटने की तो मैं खासतौर से बात करूंगा, आपने वीडियो देखे होंगे, पूरे में सबने वीडियोस देखे होंगे। नुकसान को वीडियोस के अंदर क्लियर कट दिखाई दे रहा है कि जो आतंकवादी मस्जिद के ऊपर चढ़े, जो आतंकवादी मस्जिद को तोड़ने की कोशिश कर रहे हैं, वहां पर नीचे पुलिस खड़ी हुई है। ये पुलिस की मौजूदगी के अंदर, पुलिस की निगरानी के अंदर काम चल रहा है। और वो डीसीपी और वहां के पुलिस वाले
कमर के ऊपर रिवॉल्वर लटकाए हुए, वो बुजदिले से मैं पूछना चाहता हूँ कि सोने की वस्तु बना के लटका के रखे, क्या तुम्हारे कंधे में क्या चूड़े? आतंकवादियों के छाती के अंदर गोला क्यों नहीं मारा? इनका काम था आतंकवादियों को गोला मार के नीचे गिरा देना। जो आतंकी किसी भी धार्मिक स्थल की हो, हम ये नहीं कह रहे सिर्फ मस्जिद की बात कर रहे, हम किसी के पार्षद की बात नहीं कर रहे, लेकिन किसी भी धार्मिक स्थल के ऊपर अगर कोई विडंबना कर रहा है और उसके धार्मिक स्थल को तोड़ने की कोशिश कर रहा है, तो समझ जाओ वो आतंकवादी के इरादे बहुत नापाक है। वो प्रदेश के लिए भी खतरा है, वो देश के लिए भी खतरा है। और मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पूरी हिम्मत और जुर्रत से मैदान में इंसाफ का तकाजे के लिए उतरी है। महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे काँग्रेस अरे नीचे बैठ जाओ, हम जावेद भाई थोड़ा सा उधर हो जाओ, तुम लेने का दाखवा मला एनसीपी काँग्रेसमध्ये कधी नॉन मुस्लिम लोक तिथे निवेदन देताना उभे आहे। या प्रोसेस नंतर न्याय मिळेल असं तुम्हाला वाटतं का? हे काय आम्हालाही कमजोर समजू नका, स्पष्टपणे सांगतो आम्ही, तुम्ही आम्हालाही कमजोर कोणत्याही परिस्थितीमध्ये समजू नका। तुम्ही माझ्या घरावर हल्ला केले मी बर्दाश्त करेल, पण माझ्या मशिदीवर हल्ला केले तर मी कदापि सहन करणार नाही। म्हणजे हे इशारा आंदोलन आहे सगळ्यांना, ते राजनैतिक पक्षांनाही, हे मुसलमानांच्या मत घ्यायला फिरत होते ना त्यांनाही। सर मागण्या काय नेमक्या तुमच्या हातात? नेमक्या 5 मागण्या काय आहेत? काय मागणार आहे? पोलिसांवर कारवाई व्हायला पाहिजे। जे जे आरोपी तिथे सापडण्यात आलेले आहेत, जे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे, पुण्याहून कोण आलेले आहे, कोण आलेले आहे, साताऱ्याहून कोण आलेले आहे, कोल्हापूरचे कोण लोक आहेत, ते सगळ्यांवर कडक कारवाई व्हायला पाहिजे, या मागणीसाठी आम्ही आलेलो आहोत। सर तुम्ही आता शाहू महाराजांचं पुस्तक घेऊन या ठिकाणी आलात, त्याचा नेमका अर्थ? छत्रपती शाहू महाराजांचे वंशज म्हणणारे संभाजी महाराजांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं। मी हे पुस्तक वाचलेली आहे की शाहू महाराज कशा प्रकारे सर्व जाती धर्माचे लोकांना सोबत घेऊन काम करायचं, आणि हे त्यांचे वंशज म्हणणारे आपल्या नावापुढे छत्रपती लावणारे हे अशा प्रकारचे हिंसक आंदोलन करणार नाही। मी तुम्हाला हे पुस्तक पाठवणार आहे, मी वाचलेली आहे। संभाजी महाराज, शाहू महाराज, आम्ही तुमचा आदर करतो। काय मुद्दे? हे पुस्तक एकदा तुम्ही पण वाचा, कारण विसरलं असेल तुम्ही की तुमचे जे हे होते शाहू महाराज पूर्वज, कुठला मुद्दा त्यांना अंतर्मुख करणार आहे? या पुस्तकात असा कोणता मुद्दा तुम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन शाहू महाराजांनी जे काम कोल्हापुरामध्ये केले होते, आज त्यांचे वंशज अशा प्रकारची हिंसा करत असेल तर बहुतेक त्यांना माहित नाही की शाहू महाराजांची परंपरा काय आहे। हे सगळे लोक आपल्या भाषणाची सुरुवात कशा करतो, फुले शाहू आंबेडकर, पण खासदार शाहू महाराज तर तुमच्याच बाजूने आहेत। म्हणजे याचा अर्थ काय आहे की आम्ही इतके उल्लू आहे की त्यांचा मुलगा जाऊन तोडफोड करतो आणि 3 दिवसानंतर त्यांचे वडील जाऊन सांगतात की नाही शांतता ठेवा। कसली शांतता ठेवा? त्या दिवस कुठे होते? झोपलेले होते का सगळे? हे केवळ राजकारण, काय राजकारण? धर्मामध्ये तेढ निर्माण होणार नाही का? कोण सुरू करतं? सुरू कोण केलेलं आहे? दाखवा आम्हाला, एक प्रकरण दाखवा। या किराडपुरामध्ये राम मंदिरावर जेव्हा हमला होत होता तर कोणी मर्द तिथे आला नाही होता, इम्तियाज जलील होता तिथे मंदिराला वाचवण्यासाठी आला होता। वातावरण बिघडणार नाही का? कारण माझी जबाबदारी आहे, माझी जबाबदारी आहे। तुम्ही माझ्या मशिदीवर हल्ला करणार आणि मी घरात झोपून जाऊ, गप्प बसू जाके?
माझी जबाबदारी आहे, सगळं ठेका मी घेतलेला आहे शांतता ठेवण्याचा. काय करायला तुम्ही जाऊन तोडफोड करणार, तुम्ही जाऊन गोरगरीब मुसलमानांच्या घरामध्ये तोडफोड करणार, लुटन लाठी करणार आणि शांतता राखण्याचं आवाहन मला करणार की तुम्ही शांतता राखा. सरकारच्या भूमिकेबद्दल काय म्हणणं आहे तुमचं या सगळ्या प्रकरणावर? सरकारच्या भूमिकेवर काय हे सगळ्यांना माहित आहे की हे याचा अतिक्रमणाशी काही संबंध नाही आहे. हा? हे जे दर्गा आहे विशालगडवर 1702 पासून आहे. आता विधानसभेच्या इलेक्शन जवळ आल्या तर तुम्हाला ते दर्गा दिसू लागली. हा? इतक्या वर्ष का तुम्ही हात लावले नाही होते? आणि ते दर्गाला कधीही छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी हात लावले नाही होते. इतिहास वाचून बघा तुम्ही. तुम्ही असं सांगणार आहात का सगळ्या पक्षाला की हे राजकारणावर घेऊन जाऊ नका, हे तुमच्या अस्मितेचा प्रश्न आहे, तुमची अस्मिता आहे? ते सगळं बिनडोक्याचे आहे. काय सर शाहू महाराजांच्या वंशजांना आता शाहू महाराज पूर्ण वाचणं गरजेचं आहे. त्यांची तत्व समजून मी सगळं कोल्हापूरचे जे हिंदुत्ववादी संघटना इम्तियाज जलीलने इथे यायला पाहिजे. नको, कोल्हापूर तुमच्या बापाची जागीर नाही आणि देशामध्ये मी कुठेही जाऊ शकतो. ओके ओके